नमस्कार. तुम्ही बघत आहात जनहित समाचार यूट्यूब चॅनल. बघा आजच्या घडामोडी. मी तुमचा बाबुराव करी. तुम्ही जनहित समाचार यूट्यूब चॅनल पाहत आहात. बघा आजच्या एक खास खबर. ईव्हीएम विरोधात भिवंडीत सर्वपक्षीय जनाक्रोश मोर्चा उत्स्फूर्तपणे संपन्न झाला. मतदान प्रक्रियेत पारदर्शकतेसाठी बॅलेट पेपरची मागणी नागरिक, सामाजिक कार्यकर्ते व विविध पक्षांच्या लोकांनी सोमवार दिनांक 2 फेब्रुवारी 2026 रोजी मोर्चा नेण्यात आला. लोकशाही मूल्यांचे संरक्षण आणि निवडणूक प्रक्रियेतील पारदर्शकता अबाधित ठेवण्यासाठी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने भिवंडी शहरात आयोजित करण्यात आलेला ईव्हीएम विरोधात सर्वपक्षीय जन आक्रोश मोर्चा सोमवारी शांततापूर्ण व उत्स्फूर्त वातावरणात यशस्वीरित्या संपन्न झाला. या मोर्चामध्ये विविध राजकीय पक्षांचे पदाधिकारी, सामाजिक कार्यकर्ते तसेच भिवंडी शहरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवून मतदान प्रक्रियेबाबत आपली भूमिका ठामपणे मांडली. सोमवारी सकाळी धामणकर नाका येथून या मोर्चास प्रारंभ झाला. घोषणाबाजी आणि फलकांच्या माध्यमातून ईव्हीएम प्रणाली विरोधात आपला रोष व्यक्त करत हा मोर्चा उपविभागीय अधिकारी प्रांत कार्यालयापर्यंत काढण्यात आला. आगामी निवडणुकांमध्ये ईव्हीएम ऐवजी बॅलेट पेपरद्वारे मतदान घेण्यात यावे, तसेच निवडणूक प्रक्रियेत जनतेचा विश्वास पुनर्स्थापित करण्यासाठी ठोस उपाययोजना कराव्यात, अशी जोरदार मागणी यावेळी करण्यात आली. मोर्चा दरम्यान प्रांताधिकारी तथा उपविभागीय अधिकारी अमित सानप यांना निवेदन सादर करण्यात आले. या निवेदनामध्ये आगामी सर्व निवडणुका बॅलेट पेपरवर घ्याव्यात, प्रभाग क्रमांक 17, 20, 21 व 22 येथे फेरनिवडणूक घेण्यात यावी, निवडणूक काळात सत्ताधारी पक्षाच्या कार्यकर्त्यांकडून होणाऱ्या कथित गुंडगिरी व दबावशाहीवर कठोर कारवाई करावी, तसेच बोगस मतदानाच्या प्रकरणांवर तात्काळ व निष्पक्ष चौकशी करून कारवाई करण्यात यावी, अशा प्रमुख मागण्यांचा समावेश होता. या जन आक्रोश मोर्चाचे नेतृत्व वंचित बहुजन आघाडीचे भिवंडी शहराध्यक्ष माननीय मनीष देशमुख यांनी केले. यावेळी त्यांनी उपस्थितांना संबोधित करताना लोकशाही वाचवण्यासाठी नागरिकांनी सजग व संघटित राहण्याचे आवाहन केले. मतदान प्रक्रियेवरील जनतेचा विश्वास ढासळत असून तो पुन्हा दृढ करण्याची जबाबदारी शासन आणि निवडणूक यंत्रणेवर आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले. या मोर्चामध्ये वंचित बहुजन आघाडीचे उल्हासनगर शहर अध्यक्ष शेषराव मोरे, ग्रामीण अध्यक्ष शीतल गायकवाड, भिवंडी निजामपूर शहर महानगरपालिकेचे उमेदवार छायाताई जाधव, सुरेखा विनोद आरखडे, नडीगोटू श्रीनिवास लिंगायह, सादिक शेख, दिनकर आरखडे आणि बशीर रफिक शेख यांच्यासह ज्येष्ठ समाजसेवक सुधाकर सोनावणे, रमेश गांधले गुरुजी, आनंद सोळसे, माणिक घाडगे, अरविंद ओवाळ, विनोद आरखडे, सलमान भाई, सचिन खंडागळे आणि शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते. हा मोर्चा यशस्वीपणे पार पाडण्यासाठी वंचित बहुजन आघाडी, भिवंडी शहर शाखेच्या पदाधिकाऱ्यांनी विशेष मेहनत घेतली. यामध्ये उपाध्यक्ष सदानंद बनसोडे, परमेश्वर साठे, कार्याध्यक्ष अक्षय कांबळे, महासचिव सुधा महिरे, सचिव शिवकुमार पाठक, सहसचिव संजय गुप्ता तसेच कोषाध्यक्ष सागर गायकवाड यांनी नियोजन, समन्वय व अंमलबजावणीमध्ये सक्रिय सहभाग घेतला. त्यांच्या योगदानामुळे हा मोर्चा शिस्तबद्ध व शांततेत यशस्वीरित्या पार पडला. संपूर्ण मोर्चा शांततेत पार पडला असून कोणताही अनुचित प्रकार घडला नाही. या जनाक्रोश मोर्चाच्या माध्यमातून भिवंडी शहरातील नागरिकांची लोकशाही बाबतची जागरूकता आणि मतदान प्रक्रियेत पारदर्शकतेसाठीची ठाम भूमिका स्पष्टपणे अधोरेखित झाली आहे. जनहित समाचार हे सार्वजनिक समस्या सरकारच्या निदर्शनास आणण्यासाठीचे यूट्यूब चॅनल आहे. जनहित समाचार यूट्यूबला सबस्क्राईब करा आणि बेल बटन दाबायला विसरू नका. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर तो तुमच्या मित्रांसोबत शेअर करा आणि कमेंट करा. तुम्ही जनहित समाचार यूट्यूब चॅनल पाहत आहात त्याबद्दल धन्यवाद. नक्की काय सांगाल ईव्हीएम विरोधात तुम्ही इथे काय म्हटलं? आज आम्हाला या ठिकाणी माहिती तुम्हाला अशी द्यायची आहे. या महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये 2026च्या जी निवडणूक झाली आहे त्याच्यामध्ये घोटाळा झालेला आहे. तिथं बोगस वोटिंग झालेले आहे आणि आम्ही या ठिकाणी बोगस वोटर लोक जे होते त्यांना पकडलं पण आहे आणि पोलिसांच्या ताब्यातसुद्धा दिलेलं आहे. तर आमची या मोर्चाच्याद्वारे सर्वपक्षीय अशी मागणी आहे की प्रभाग क्रमांक 16, 17, 21, 20, 23 व इतर कुठल्याही ठिकाणी जर बोगस वोटिंग झाला असेल किंवा चुकीच्या पद्धतीनं निवडणूक जिंकली असेल तर त्या प्रभागामध्ये फेरनिवडणुका व्हावा अशी आम्ही सर्वपक्षीय वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं अशी मागणी करतो. आणि इतक्या लवकर जे आधार कार्ड, पॅन कार्ड आणि वोटर कार्ड
कसे काय बनले आणि त्याला बनवून देणारा कोण होता आणि त्यांना इथं आणून देणारा कोण होता आणि ती मशीन इतक्या लवकर उपलब्ध करून देणारा कोण होता, त्याच्यावरती CID CBI या पद्धतीने चौकशी व्हावं आणि त्यांच्यावरती कठोरात कठोर कारवाई व्हावं. कारण की या बोगस वोटिंगमुळं लोकशाही धोक्यात आली आहे, मशीनमुळं आलेली आहे. ही जी EVM मशीन आहे त्याच्यामुळं पूर्णपणे ही जी लोकशाही आहे ती धोक्यात आलेली आहे. म्हणून आम्ही इथून पुढं आपल्या प्रसिद्धी माध्यमाच्या माध्यमातून मी या ठिकाणी बोलत आहे, जर का इथून पुढे निवडणुका भिवंडीमध्ये EVM मशीनच्या द्वारे घेण्यात आले तर आमचे लोक त्या मशिनी फोडल्या तर आम्हाला बोलायचं नाही. जे काय तिथं काय प्रकार घडल त्याला शासन आणि प्रशासन जिम्मेदार राहील. वंचित बहुजन आघाडी माघार हटणार नाही. तुम्हाला जेलमध्ये टाकायचे चाका, काही करायचे करा, आम्ही मागं हटणार नाही. कारण की ही लोकशाही वाचवण्यासाठी आणि लोकशाही आणण्यासाठी अनेक महापुरुषांनी बलिदान दिले, फाशीवर चढलेत. म्हणून ही लोकशाही पूर्णतः जिंदाबाद राहावा आणि अस्तित्वात राहावा म्हणून आमचा लढा आहे. आणि आमचे आदरणीय बाळासाहेब आंबेडकर हे सुद्धा हा लढा देत आहे, रस्त्यावरती देत आहेत आणि न्यायालयीन लढा पण देत आहेत. म्हणून आपल्या माध्यमातून मी सांगत आहोत, सर्वजण आम्ही सांगत आहोत की ज्या ज्या ठिकाणी बोगस वोटिंग झाले त्या ठिकाणी फेर निवडणुका व्हावा अशी मी वंचित बहुजन आघाडी शहर अध्यक्ष मनीष देशमुख व आमची सर्व शहर कमिटी आणि या ठिकाणी सर्वपक्षीय लोक या ठिकाणी आलेले आहे त्या माध्यमातून बोलत आहे की फेर निवडणुका ज्या ज्या ठिकाणी झाल्यात तिथं व्हावा अशी मी मागणी करतो. अधिकाऱ्यांना निवेदन दिलं तर काय काय आश्वासन दिलं? अधिकाऱ्यांनी आम्हाला आश्वासन असं दिलं की तुम्ही जे आम्हाला मागणी दिलेली आहे इथं पत्र ते आम्ही शासनापर्यंत पोहोचवू आणि तुमचा जे काही तिथं मागणी आहे आम्ही तिथं सांगू असं सांगितलं आम्हाला. मॅडम नक्की काय सांगाल, तुमच्या वॉर्डामध्ये बोगस मतदान झालं होतं, या विरोधात तुम्ही पोलिसांना तक्रार सुद्धा केली होती आणि तुमच्या कुटुंबियांना मारहाण सुद्धा झाली होती, नक्की काय माहिती द्याल? आज या निवडणुकां एवढ्या रणधुमाळी म्हणजे निवडणुकांचं एवढं निवडणुकांमध्ये आमच्याबरोबर जे चुकीचं घडलं आहे, कारण आज आम्ही एवढा समुदाय इथे घेऊन आलो आहे, हे कशासाठी आलो आहे तर आमच्याबरोबर काहीतरी चुकीचं इथे वर्तणूक घडलेली आहे. कारण बोगस वोटिंग भरपूर जास्त झालेली आहे. लोकशाहीमध्ये या सगळ्या गोष्टींना कुठेही जागा नसावी. कारण जर लोकशाहीमध्ये या सगळ्या गोष्टींना जागा असली तर लोकशाही ही राहणार नाही, टिकणार नाही. त्याच्यानंतर आमच्या इथे जेवढी बोगस वोटिंग झालेली आहे कुठेतरी प्रशासन पण त्या गोष्टीला जिम्मेदार आहे. कारण एका व्यक्तीचं नाव 4-4 याद्यांमध्ये जर असलं तर त्याला बोगस वोटिंग ही म्हटलं जाते. एक व्यक्ती हा एकदाच मतदान करू शकतो. त्या व्यक्तीने जर 10 वेळा मतदान केलं आणि आमची आलेली म्हणजे आम्ही निवडून आलेली सीट होती आमची, पण तरी आमच्यावर अत्याचार झाला, आमच्या घरापर्यंत लोक गुंड मारायला आले. त्याच दिवशी 15 तारखेच्या दिवशी आमची काही चूक नसताना लोकशाहीमध्ये प्रत्येकाला अधिकार आहे निवडणुका लढायचा आणि लढवायचाही. कारण आम्ही हे नाही म्हणत की कोणी लढायचं नाही आणि कोणी जिंकून यायचं नाही, आणि आम्ही जिंकलो होतो हे माहिती होतं समोरच्यांना म्हणून ते आमच्या घरपर्यंत आले आणि आमच्यावर हा एवढा मोठा जीव घेणे हल्ला केला त्यांनी, पण कुठेतरी आम्ही वाचलो. त्या हिशोबाने आम्ही हे सांगतो आता की लोकशाहीला वाचवण्यासाठी आज एवढा मोठा आंदोलन आम्ही इथे केलेलं आहे. आम्ही या प्रशासनालाही विचारलं, जाब विचारला आणि प्रशासनालाही सांगितलं की तुम्ही हे जे करता आणि ह्याच्या पुढेही तुम्ही बॅलेट पेपरवर जर निवडणुका घेणार असाल तर आम्हाला या अमान्य असतील. कारण बॅलेट पेपरवरच निवडणुका आम्हाला हव्यात आणि आम्ही EVMवर जर निवडणुका झाल्या तर त्या आम्हाला अमान्य असतील. EVMवाल्या निवडणुका आम्हाला नको आहेत. बॅलेट पेपरवर जर निवडणुका झाल्या तर त्या निवडणुका आमच्यासारख्या गरिबांना किंवा आमच्यासारख्या लोकशाहीतल्या लोकांना त्या मूलभूत अधिकार देण्यासाठी असतील. आजच्या बातम्या समाप्त होत आहे. उद्या परत भेटूया नवीन खबर घेऊन. आमच्या चॅनलला पहिल्यांदा बघत असतील तर सबस्क्राईब आणि लाईक करा. व्हिडिओ कसा वाटला त्यावर कमेंट जरूर करा आणि व्हिडिओ चांगला वाटला तर मित्रांवर शेअर करा. आमच्या चॅनलचा व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.